संगमनेरचे ज्येष्ठ नेते बी.जे. खताळ पाटील हे तब्बल 21 वर्षे आमदार होते। या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी तब्बल 18 वर्षे मंत्रिपदही भोगलं। महत्त्वाच्या खात्यांचे कॅबिनेट व राज्यमंत्रीपद भोगणाऱ्या या नेत्यानं खऱ्या अर्थानं प्रामाणिक राजकारणाचा वस्तुपाठ घालून दिला। परंतु याच ऋषितुल्य समजल्या जाणाऱ्या खताळांचा सहकारमर्शी समजल्या जाणाऱ्या भाऊसाहेब थोरातांनी एकदा पराभव केला होता। अर्थात आजचा विषय आपण हार जीत म्हणून नाही तर तत्वनिष्ठ राजकारणाचं एक उत्तम उदाहरण म्हणून पाहणार आहोत। काय झालं होतं या 1978च्या निवडणुकीत आणि खताळ थोरात समोरासमोर का लढले, हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या 2 वर्षात देशात आणीबाणी लावून इंदिरा गांधींनी लोकसभेचा कार्यकाळ 1 वर्षानं वाढवला। त्याला देशभरातून विरोध झाला। काँग्रेसचे अनेक नेतेही नाराज झाले। काँग्रेसमध्ये 2 गट पडले। पहिला होता इंदिरा गांधीनिष्ठ आणि दुसरा होता काँग्रेस पक्षनिष्ठ। केंद्रात जसं झालं तसं राज्यातही झालं। यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार असे नेते काँग्रेस पक्षनिष्ठ अर्थात रेड्डी काँग्रेसमध्ये राहिले। त्यानंतर 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला। जनता पक्षाचे सरकार आले। त्यानंतर वर्षभरात म्हणजेच 1978ला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या। दोन्ही काँग्रेसने या निवडणुका स्वतंत्र लढवल्या। शिवाय सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येत जनता पक्षाची स्थापना करून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली। त्यावेळी संगमनेरचे विद्यमान आमदार होते बी.जे. खताळ पाटील। खताळ हे यशवंतरावांच्या गटाचे मानले जायचे, त्यामुळे इंदिरा काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळणारच नव्हतं। परंतु यशवंतराव चव्हाणांच्या गटातही वेगळंच काहीतरी शिजलं आणि खताळांऐवजी सहकार धोरणी असणाऱ्या भाऊसाहेब संतुजी थोरातांना काँग्रेसकडून तिकीट मिळालं। खताळांना ही गोष्ट खटकली, परंतु कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे त्यांनी जनता पक्षाकडून उमेदवारी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली। भाऊसाहेब थोरात हे खरं तर कम्युनिस्ट विचारांचे। त्यांनी सेवा दलाचे सैनिक बनून 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात वयाच्या 18व्या वर्षी उडी घेतली। अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कॉम्रेड पी.बी. कडू, धर्मा पोखरकर, पांडुरंग भांगरे, नारायण अहिरे, भास्करराव दुर्वे व भाऊसाहेब थोरातांनी अकोले येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तेथे प्रतिसरकार स्थापन केले होते। रस्त्यावरचे पूल तोडणे, टेलिफोनचे खांब मोडून सरकारी मालमत्तेला आगी लावून नुकसान करणे अशी अनेक आंदोलने त्यांनी पारतंत्र्यात केली। मुंबईतल्या मूषक महलमध्ये साने गुरुजी, भाऊसाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते लपून बसल्याची बातमी ब्रिटिश सरकारला मिळाली। त्यांनी टाकलेल्या छाप्यात भाऊसाहेब थोरात इंग्रजांच्या हाती लागले। नंतर त्यांना नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये टाकले। तुरुंगात असताना त्यांनी मार्क्सवादाचा अभ्यास केला व पक्के कम्युनिस्ट विचारांचे बनले। तुरुंगातून सुटका झाल्यावर भाऊसाहेबांना शेतकऱ्यांवर जुलूम करणाऱ्या सावकारशाही विरुद्ध लढा सुरू केला। त्यांच्या उपस्थितीत खिरविरे शिवारात सावकारकीची कागदपत्रे जाळण्याचे आंदोलनही झाले होते। पुढे 1960ला संगमनेर कारखान्याच्या उभारणीतही ते अग्रभागी राहिले। त्याच वर्षी समाज मंदिर या माध्यमिक विद्यालयाची त्यांनी स्थापना केली। 14 जानेवारी 1962ला संगमनेरच्या नेहरू चौकात यशवंतराव चव्हाणांची सभा झाली। त्याच सभेत भाऊसाहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 1965ला जिल्हा बँकेचे चेअरमन, राज्य सहकारी बँकेचे संचालकही ते राहिले। 1978ला संगमनेर तालुका दूध संघाचीही त्यांनी स्थापना केली। या एवढ्या सगळ्या सामाजिक कार्यामुळे काँग्रेसने त्यांनाच उमेदवारी दिली। आता निवडणुकीत रंगत आली होती। थोरात व खताळांकडून कम्युनिस्ट पक्षांकडून त्र्यंबक सोनवणे हेही रिंगणात होते, त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात गाजलेल्या, चुरशीच्या आणि नाट्यमय निवडणुकांपैकी ही एक निवडणूक होती। एका बाजूला सलग 16 वर्षे राज्य मंत्रिमंडळात दबदबा असलेले निष्णात कायदेतज्ञ बी.जे. खताळ पाटील होते, तर दुसऱ्या बाजूला शेतकरी आदिवासींचे प्रश्न घेऊन लढणारे डाव्या विचारांचे सहकारमर्शी भाऊसाहेब थोरात होते। या निवडणुकीचा निकाल इतका अटीतटीचा झाला की शेवटच्या फेरीपर्यंत कोणाचा विजय होणार हे सांगणे अवघड होते। खताळ आणि थोरातांमध्ये प्रत्येक टेबलवर मतांची चुरस सुरू होती। अखेर जेव्हा अंतिम निकाल समोर आला तेव्हा अवघ्या 1101 मतांच्या फरकाने भाऊसाहेब थोरातांनी खताळ पाटलांसारख्या दिग्गज मंत्र्याला पराभवाचा धक्का दिला होता। या निवडणुकीत थोरातांना 33,627 मते मिळाली, तर खताळांना 32,526 मते मिळाली। कम्युनिस्ट पक्षाच्या त्र्यंबक सोनवणे यांनी 5,805 मतांपर्यंत मजल मारली होती। या निवडणुकीपूर्वी थोरातांचा एक मोर्चा चांगलाच गाजला होता।
1977 साली रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जाच्या व्याजदरात 2% वाढ केली होती. हा निर्णय थोरातांना अजिबात आवडला नव्हता. या विरोधात तब्बल 5,000 शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी मुंबईत मोर्चा काढला. खरं तर तेव्हा सरकार काँग्रेसचंच होतं, परंतु तरीही आपल्याच सरकार विरोधात थोरातांनी मोर्चा काढल्यामुळे या मोर्चाची चांगलीच चर्चा झाली. अखेर केंद्राला व रिझर्व्ह बँकेलाही नमतं घ्यावं लागलं व त्यांनी वाढवलेला व्याजदर कमी केला. पुढे आमदार झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने शेतीला पाणी उपसा करणाऱ्या पंपांना मीटर लावून त्यानुसार बिल आकारणी सुरू केली होती. शहरातील उद्योगांना सवलतीच्या दरात वीज दिली जाते, तर मग शेतकऱ्यांना मीटरने महागडे बिल का? अशी आग्रही आणि रोखठोक भूमिका थोरातांनी घेतली. त्यांनी राज्यभर फिरून जनमानसात जागृती केली आणि स्वतःच्या शासनाविरोधात शेतकऱ्यांचा मीटर हटाव महामोर्चा काढला. थोरातांच्या मोर्चापुढेही सरकारला झुकावं लागलं आणि तेथून पुढे शेतकऱ्यांना हॉर्स पॉवरनुसार स्थिर बिल आकारण्याचा निर्णय झाला. हा निर्णय अजूनही सुरूच आहे. प्रत्येक वर्षी आंदोलन करणारा हा नेता राजकारणी नाही, तर फक्त समाजकारणी होता. भाऊसाहेब थोरात हे मूळचे डाव्या चळवळीतील आणि शेतकरी आदिवासींचे प्रश्न सोडवणारे नेते होते. केवळ आमदारकीची पदे भूषवून समाजाचा शाश्वत विकास होत नाही, असं त्यांचं मत होतं. त्यामुळे त्यांनी आपला पूर्ण वेळ संगमनेर भागातील सहकारी चळवळ, बँका आणि साखर कारखान्यांच्या संवर्धनासाठी देण्याचं ठरवलं आणि 1980च्या निवडणुकीतून माघार घेतली. एवढ्या मोठ्या मंत्र्याला पराभूत करणारा हा नेता राजकारणात रमलाच नाही. अखेर त्यांनी माघार घेतल्यानंतर 1980ला पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटावर लढून BJ खताळ पाटील आमदार झाले. त्यांनीही वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर या निवडणुकीनंतर राजकारणातून संन्यास घेतला. खुर्चीपेक्षा कामाला महत्त्व देणारे हे दोन्ही नेते संगमनेरचे खऱ्या अर्थाने शान ठरले. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला? तुमच्याकडेही थोरात किंवा खताळांच्या काही आठवणी असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आमचे फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंटही फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच नव्या विषयांवर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.